सर आलेच. जय हिंद सर. जय हिंद. कधी आलात? सर थोडाच वेळ झालाय. बरं, प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन झालं का? हो सर. काय कळलं? सर राणी सरदेसाई असं म्हणतात की त्यांना यातलं काहीच माहिती नाही. आणि बाकीचे? सगळ्यांचे स्टेटमेंट्स अजून घ्यायचे आहेत सर. ठीक आहे. बरं, झडतीची ऑर्डर आली का? हो सर. बरं, काकूंची तब्येत कशी आहे? आई ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन चांगलं झालंय. वा, अंबाबाईच पावली बघा. मी देवीकडे नवस बोललो होतो. बरं सर, मला एक दिवस सुट्टी द्या, कोल्हापूरला जाऊन येतो. ठीक आहे. पण तुम्ही काकूकडे थांबायचं ना हॉस्पिटलमध्ये, इथं कशाला आलात? हे तितकंच महत्वाचं आहे मेवाणे. शिवाय राणी सरदेसांची स्वतः बोलणं गरजेचं आहे. बऱ्याचदा समोरासमोर बोलल्यावर त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला कळतं, आणि अशा केसमध्ये ते खूप महत्वाचं आहे. मी तावडे सरांना सांगितलंय. ते थोडे अँक्शियस वाटले मला. पण सर मग आय थिंक आपण ही झडती पटकन उरकून टाकूया, म्हणजे तुम्हाला परत हॉस्पिटलला जाता येईल. येस, चला. यस सर. मॅडम, तिवारी तुमचा एम्प्लॉई होता की ऑफिसचा? ऑफिसचा. बरं. धनंजयने त्याला ऑफिसच्या पेरोलवर ठेवलं होतं. ओके. मग ऑफिसमध्ये त्याची काही माहिती मिळेल का आम्हाला आणखी? हो, मिळेल. जय हिंद सर. जय हिंद. नमस्कार मॅडम. गुड टू सी यू मिस्टर अजय. काही घेणार तुम्ही? मॅडम, कामाव्यतिरिक्त आपण कोणतेही संपर्क ठेवले नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवलं तर बरं होईल. ठीक आहे. आई कशी आहे? आय एम सॉरी, कामासंदर्भात हा प्रश्न नाही आहे, पण महत्वाचा आहे म्हणून विचारते. आई उत्तम आहे. थँक्यू. यू वेलकम. ठीक आहे. मदत केल्याबद्दल धन्यवाद. काय हे? चेक. आईचं मेडिकल इन्शुरन्स होतं. मी हॉस्पिटलचं बिल भरलं नसतं तर चाललं असतं, काही गरज नव्हती. तो हा चेक. अहो, पण याची काय गरज होती मॅडम? माझ्या आईच्या दवाखान्याचा खर्च दुसऱ्या कोणीही केलेला मला आवडणार नाही. त्यातूनही तुम्ही केलेला मला अजिबात आवडणार नाही. पण इतकी घाई करण्याची काय गरज होती? मला डोक्यावर कोणतंही ओझं ठेवायला आवडत नाही. माझी मदत तुम्हाला ओझं वाटतं का? आपण कामाचं बोलूया का मॅडम? तुमचा ड्रायव्हर तिवारी मिसिंग आहे ना सकाळपासून? हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. सगळं नाही, तेच सगळं माहीत करून घ्यायला मी इथे आलोय. बरं मला सांगा, तिवारी तुमच्याकडे किती वर्ष कामाला होता? बरीच वर्ष, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून. प्रिसाईज उत्तर द्या. किती वर्ष? मी ऑफिसमध्ये चौकशी करून सांगते तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही शोधून काढू. बरं मला सांगा, तिवारीला काही आजार, त्याची तब्येत कशी होती? ठीक असावी. काय रे शरद? हा, ठीकच होता. म्हणजे तब्येत ठीक होती, काही प्रॉब्लेम नव्हता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.